कृष्ण हरिमाऊली, मी विकास सावंत, निर्भीड कट्टा 24 या न्यूज चॅनलवरती आपलं स्वागत करतोय। तर आज मी एका अशा ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणी या लहान मुलांचा जो काही दिंडीचा उपक्रम आहे तो आयोजित केलाय आणि त्याचा लाईव्ह आपण आपल्या फेसबुक पेजवरती केलेला आहे। तर आज आहे ते रायझिंग पब्लिक स्कूल वाडी कुरवली, जे काही इंग्लिश मीडियम आहे, या इंग्लिश मीडियमनं जे काही लहान बालगोपाळ आहेत, या बालगोपाळांचा या ठिकाणी दिंडी उपक्रम आयोजित केलेला आहे। आणि आज आपण या सगळ्या शिक्षक वृंद असतील किंवा जे लहान विद्यार्थी असतील यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत की नक्की हे दिंडी जे आहे किंवा हा सोहळा जो आहे, हा आषाढीचा सोहळा जो आहे, याच्या पाठीमागे प्रयोजन काय आहे हे आपण या ठिकाणी पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि तसेच त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्या सर्वांना माहिती आहे की इंग्लिश मीडियम म्हटलं की या ठिकाणी सण असो, उत्सव असो किंवा जेवढे काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात ते बऱ्यापैकी आपला असा भ्रम आहे की ते होत नाहीत, पण कदाचित याला वाडी कुरवलीचं जे काही रायझिंग पब्लिक स्कूल असेल हे अपवाद असेल। आणि म्हणूनच आपण या ठिकाणी या पालकांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आले आहोत। तर पाहूया पालकांच्या प्रतिक्रिया काय येत आहेत। या इकडं। ठीक आहे, तुझं नाव काय बाळा? शिवन्या. मोठ्यानं सांग, नाव काय तुझं? शिवन. तर बघा, शिवन्या आहे आणि ही छोटीशी, तू कितवीला आहे बाळा? तिसरीला. तिसरीला आहे का? आता आपल्यासोबत हे छोटे छोटे वैष्णव आहेत। तुझं नाव काय बाळा? आविष्का. अविष्का, तू कोणत्या या ठिकाणी दिंडीमध्ये कोणत्या उपक्रमामध्ये भाग घेतला होता? तू काय केलं होतं? डान्स. डान्स केला होता का? कसं वाटतंय आज तुला? म्हणजे शाळेमध्ये तुम्ही रोज स्कूल ड्रेस घालता बरोबर, पण आज जो काही तुम्ही पोशाख परिधान केलेला आहे, काय वाटतंय तुला? कसं वाटतंय आजच्या दिवशी? छान. छान वाटतंय ना? असे उपक्रम होतात का शाळेमध्ये? हा, बाळा तुझं नाव सांग. सई. सई नाव आहे का? तू कितवीला आहेस? 4th स्टँडर्ड. 4th स्टँडर्डला आहे। तर तुझ्या स्कूलमध्ये कोणकोणते कल्चरल इव्हेंट होतात? This is CC activity and color activity, handwriting. आजचा जो इव्हेंट आहे हा तुला का स्पेशल वाटतो? म्हणजे आज जी काय आषाढी जी काही वारी आहे, आपली महाराष्ट्राची परंपरा आहे, ठीक आहे, तर तू आज जो काही तुम्ही रोज जो आहे स्कूल युनिफॉर्म घालता, पण आजचा जो काही तुम्ही केलेला पोशाख आहे हा खूप वेगळा आहे, जो आपली परंपरा आहे। तर तुला काय वाटतं त्या या दिंडीमध्ये सहभागी झाल्यानंतर तुला काय वाटतं? मला वाटतं की असा दिवस कायम आषाढी एकादशीमध्ये आणि ज्यांनी प्रसाद वाटलाय त्यांच्या पण भक्तांचं खूप आमच्या रायझिंग स्टार वतीने खूप आभार मानते मी। आणि तुला या दिंडीमधून किंवा जो तुम्ही काही वाडी कुर्ली पासून पिराची कुर्ली पर्यंत जो काही प्रवास केलाय, तुला काय वाटतं? म्हणजे आज जो काही तू या सगळ्या बालगोपाळांमध्ये मिसळून एक विद्यार्थी म्हणून किंवा आज तू वारकरीच्या भूमिकेमध्ये आहे, तर एक वारकरी म्हणून जो काही तुम्ही आज पथनाट्य केलं किंवा जेवढे काही उपक्रम केलेत, याच्याबद्दल तुला काय वाटतं? मला आम्ही बांध आहे माझ्या प्रिन्सिपल मॅमचा आणि सर्व स्टाफचा, कारण की आम्हाला इतकं छान डान्स पार्टिसिपेट सगळं करून म्हणून इतकं छान अभिनंदन केलं, त्या वतीने माझे खूप खूप आभार। माझी बस चालली आहे। ओके, थँक्यू बाळा। तर या ठिकाणी बोलताय, तुझं नाव काय आहे बाळा? निशा स्वप्नील देते. तू कोणत्या स्कूलला आहे? स्कूल. बघा, एवढी छोटीशी मुलगी सुद्धा या दिंडीमध्ये सहभागी झाली। नक्कीच ही जी काही वारी आहे ती सर्वांना आकर्षित करते। हो, तुम्ही बोलता सर? तर आज आपण विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांच्याही प्रतिक्रिया घेणार आहोत, कारण वारी ही अशी आहे की सगळ्यांना सामावून घेणारी वारी आहे। म्हणजे अगदी लहानातल्या लहान मुलापासून ते ज्येष्ठातल्या ज्येष्ठ नागरिकाला वारीचं नेहमीच आकर्षण असतं आणि कदाचित त्या आकर्षणामुळेच एवढी मोठी या ठिकाणी जी काही संख्या आहे किंवा एवढा मोठा जो वर्ग आहे या ठिकाणी जमा होत आहे। तर या ठिकाणी आपले रायझिंग स्टार पब्लिक स्कूलचे पालक आहेत, तर पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया। नाव सांगा? स्वप्नील सुरेश देटे. गाव कोणतं आपलं? दोंडेवाडी. तर तुमची मुलगी आहे, ठीक आहे, हे बाळा इकडं। तर तुमच्या मुलीने या उपक्रमामध्ये भाग घेतला होता का? नाही, आता ज्युनियरला आहे. ज्युनियरला आहे, पण नक्कीच एवढ्या लहान वयात या मुलांना अगदी आपली परंपरा असेल किंवा आपली जी काही संतांनी घालून दिली जी काही परंपरा असेल याचे संस्कार कुठेतरी या लहान मुलावरती होत आहेत। तुम्हाला काय वाटतं की रायझिंग स्कूलने जो काही उपक्रम आयोजित केला, तर हा सोहळा बघून तुमच्या मनामध्ये काय भावना आहे?
खऱ्या वारीमध्ये आणि बालवारकऱ्यांच्या वारीमध्ये पण हुबेहूब तसाच सगळा सोहळा पार पडलाय आज. त्यांनी खऱ्या वारीसारखं सगळं म्हणजे करण्याचा प्रयत्न केला आणि एक नंबर म्हणजे याची देही याची डोळा बोगू मुक्तीचा सोहळा कुठतर हा सगळा मुक्तीचा सोहळा ह्या मुलांना अनुभवायला मिळाला. आणि दुसरी गोष्ट अशी की आजचा जो काही पोशाख आहे हा वेगळा पोशाख आहे. तर तुमच्या मुलीनं जो काही पोशाख परिधान केला तर लहान मुलांना कसं आजकाल तुम्ही बघताय की हे सगळं आधुनिकतेचं युग आहे आणि आपली परंपरा कुठेतरी लोप पावत चाललेली आहे. तर तुमच्या मुलीला जो काही ड्रेसिंग तुम्ही ड्रेस जो काही परिधान केलेला आहे तर काय वाटतं तुम्हाला या ड्रेसमध्ये तुमच्या मुलीकडे पाहताना काय वाटतं एक पालक म्हणून की साक्षात तुमच्या समोर एक रुक्मिणी उभा आहे. बरोबर आहे. ठीक आहे, धन्यवाद. तर अशा पद्धतीनं पालकांच्या प्रतिक्रिया आपण घेत आहोत. तर या ठिकाणी रायझिंग पब्लिक स्कूलचे एक धडाडीचे पालक आहेत की ज्यांचं कायम स्कूलचा कुठलाही प्रोग्राम असू द्या किंवा स्कूल तर्फे जे काही सांस्कृतिक प्रोग्राम असेल याला कायम हातभार लावणारे हे पालक आहेत. तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. आपलं नाव सांगा. तुकाराम कौलगे. बरं, तर आपला काय मुलगा आहे की मुलगी आहे? मुलगी आहे, मुलगी. तर स्कूलने किंवा या रायझिंग स्टार पब्लिक स्कूलने जो काही आजचा दिंडीचा जो काही उपक्रम घेतला तर याच्यामध्ये तुमच्या मुलीनं सहभाग घेतला होता का? घेतला होता. कोणत्या उपक्रमामध्ये होती? गाणं होतं, डान्स होता. तर काय वाटतंय म्हणजे रोज मुलं त्यांना होमवर्क असतो अभ्यास असतो पण आज हे सगळं सोडून जसं आपण बघतो की आपण सुद्धा रोजचं जे काही रुटीन आहे हे करत असताना आपण थकतो दमतो मग कुठेतरी आपल्यालाही वेगळे पण वाटावं किंवा कुठेतरी या मनाला शांती मिळावी पण आपण काय करतो पंढरीची वाट धरतो. पण या मुलांचंही आपल्यासारखंच आहे फक्त त्यांना अभ्यास जास्त करावा लागतो. तर काय वाटतं म्हणजे आजचा जो काही उपक्रम आहे याच्यामधून काय या मुलांना काय शिकायला मिळेल? प्रथमतः पिराज कुर्ली ग्रामस्थाच्या वतीने रायझिंग स्टारचे अभिनंदन कारण की त्यांनी आमच्या गावात हा उपक्रम घेतला त्याबद्दल समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मी प्रथमतः आभार व्यक्त करतो आणि आम्हाला सेवा करायची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि तर आपण अजूनही काही पालकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. तर या ठिकाणी आपले समाधान काळे सर या ठिकाणी बोलतील. आज हे शिक्षकाच्या भूमिकेत एका पालकाच्या भूमिकेमधून बोलतील. तर सर हा जो काही रायझिंग स्टार पब्लिक स्कूलने जो काही सांस्कृतिक उपक्रम केलेला आहे तुम्हाला माहिती आहे की इंग्लिश मीडियम म्हटलं की बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की मोठमोठ्या ज्या काही इंग्लिश मिडियम स्कूल्स आहेत त्याच्यामध्ये सांस्कृतिक किंवा कल्चरल इव्हेंट कमी प्रमाणात होतात. पण आपल्या शाळेत थोडं वेगळं पण असं आहे की प्रत्येक सण असो प्रत्येक उत्सव असो हा अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. तर या दिंडीकडे किंवा जे काही स्कूलने आजची दिंडी आयोजित केली याच्याकडे एक पालक म्हणून तुम्ही कसं पाहता? खर तर आपण खूप नशीबवान आहोत की आपण ज्ञानोबा आणि तुकोबांची पालखी लाखो वैष्णवांचा मेळा ज्या मार्गावरून जातो आणि विशेषतः ज्या पिराच्या कुरोलीच्या नगरीमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असतो तिथं आपल्याला राहायला मिळतं आपला जन्म झाला या दृष्टीने आपण नशीबवान आहोत. आणि एकूणच मुलांच्या जडणघडणीमध्ये शाळेमध्ये मुलं शिकतच असतात मात्र शाळेच्या अभ्यासाच्या बरोबर त्यांना त्या सण उत्सवाला अनुसरून त्या विद्यार्थ्यांना काही कृतीयुक्त गोष्टी दिल्या त्या विद्यार्थ्यांना वेगळ्या काही गोष्टी दिल्या तर त्या गोष्टी मुलं लवकर आत्मसात करतात आणि मग त्या दृष्टीनं लहान मुलं ही जसा आकार दिल तशी घडली जातात. आणि मग शाळा आणि कोकरिक्युलर ऍक्टिव्हिटी सांस्कृतिक उपक्रम असतील सहशालेय उपक्रम असतील याच्या माध्यमातून त्यांचा मेंदू सतत जो आहे तो क्रियाशील ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो या उपक्रमांच्या माध्यमातून केला जातो. आणि अगदी स्थापनेपासूनच रायझिंग स्टार पब्लिक स्कूलच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्याच्यातील एक हा वारीचा उपक्रम यावर्षी थोडंसं व्यापक स्वरूप या व्यवस्थापनाने त्याला दिलं आहे. दरवर्षी शाळेच्या परिसरामध्ये ही जी वारीची दिंडी आहे ती काढली जाते. यावर्षी आपण जी पालक जे सर्व ग्रामीण भागातील लोक आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचूया आणि वारी येण्याच्या अगोदरच खरं तर 4 दिवसांनी वारी आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये येणार आहे 23 तारखेला. त्याच्या अगोदरच या पालखीमुळे वातावरण जे आहे ते भक्तिमय झालेलं आहे. असेच वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी घडत असतात. या वारीच्या निमित्ताने एक वेगळा अनुभव या विद्यार्थ्यांनी या गावामध्ये येऊन दिलेला आहे. तर सर तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की पंढरीची वारी आहे माझी घरी. पण काय होतं आता हे लहान मुलं आहेत यांना अजून वारी म्हणजे काय किंवा वारी कशी निघते त्याच्या पाठीमागचा इतिहास काय हा माहित नसतो. पण तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे जर वारी जगाय गेली तर शाळा म्हणजे मुलांचं दुसरं घर असतं. तुकाराम महाराज म्हणतात की पंढरीची वारी आहे माझी घरी. मग या वारीमध्ये आज मी पाहिलं की बरेचसे उपक्रम याच्यामध्ये स्वच्छतेचा काही संदेश दिला आहे किंवा या लहान मुलांनी जेवढे काही डान्स असतील याच्यामधून एक संदेश दिला. पण तुम्हाला काय वाटतं की या संत साहित्य जे आहे किंवा जे काही अभंग असतील याचा या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये कितपत वाटा आहे?
खर तर जी साधू संतांनी समतेची परंपरा अगदी ज्ञानोबापासून घालून दिलेली आहे, त्या संत परंपरेचं जर आपण पालन केलं तर खऱ्या अर्थानं आता आपण म्हणतो की ग्लोबलायझेशन झालं, जागतिकीकरण झालं. मात्र ज्ञानेश्वरांनी अगदी 11व्या-13व्या शतकात हे विश्वचे माझे घर पसायदान जे लिहिलं त्याच्या माध्यमातून घालून दिलं. वारी हा फक्त अनुभवण्याचा विषय नाही, वारी जगण्याचा विषय आहे. आणि ती वारी जर दररोजच्या जीवनामध्ये साधू संतांनी केलेला उपदेश असेल, संत ज्ञानोबा तुकोबांनी दिलेली शिकवण असेल, जनाबाई मुक्ताईने दिलेला जो संदेश आहे, जी समतेची परंपरा आहे, ती समतेची परंपरा या साधू संतांनी घालून दिली. आणि फक्त महाराष्ट्रच नाहीत तर जरी नामदेव आपल्या जवळचे असले, पंढरपुरातले असले, तर पंजाब सारख्या घुमान येथे जाऊन नामदेव महाराजांनी केलेलं त्या कार्य असेल ते अगदी जगभराला माहित आहे. आणि त्या दृष्टीनं या वारीच्या माध्यमातून जी समतेची परंपरा आहे, जो विचार आहे, तो प्रत्यक्ष अनुभवता येतो आणि त्याच्यातून विद्यार्थी जे आहेत ती परंपरा जगण्याचा प्रयत्न करतात. आणि निश्चितपणानं वारी ही एक वेगळा जगण्याचा अनुभव देऊन जाते. आणि ती जो माणूस जगतो तर आयुष्यामध्ये कधीच कुठल्या, भले मी म्हणतो वारीच्या माध्यमातून खूप मोठं काय होतंय, याच्यापेक्षा जो वारी जगतो तो माणूस कुठल्या वेगळ्या मार्गाला, चुकीच्या पाऊल कधीच टाकत नाही. आणि ही वारीच्या शिकवण जी आहे, जी शिकवण आपल्याला वारीच्या माध्यमातून. अगदी बरोबर आहे. सरांनी खूप पालकाच्या भूमिकेतून खूप बोलकी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि ही वारी नक्कीच या विद्यार्थ्यांच्या जे काही शालेय जीवन आहे, नक्कीच त्या शालेय जीवनामध्ये प्रभावशाली ठरेल असं मला या ठिकाणी वाटतं. तर चला तर आपण रायझिंग स्कूलच्या जे काही शिक्षक आहेत किंवा जे काही स्टाफ आहेत त्यांच्या या ठिकाणी आपण प्रतिक्रिया घेऊयात. तर या ठिकाणी रायझिंग स्टार पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल मॅडम आपल्यासोबत आहेत. तर मॅडम, सर्वप्रथम मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. कारण काय आहे मॅडम, की तुम्ही पाहताय की सध्या इंग्लिश लँग्वेज जी आहे ही ग्लोबल लँग्वेज आहे. आणि बऱ्यापैकी लँग्वेज म्हटलं की आपण पाश्चिमात्याचं अनुकरण बऱ्यापैकी लोक सध्या करत आहेत. म्हणजे कुठेतरी प्रभाव पडतोय. आणि या प्रभावामध्ये कुठेतरी आपली जी काही परंपरा आहे किंवा जी काही संतांनी घालून दिलेली जी काही वारकरी परंपरा आहे कुठेतरी पाठीमागे पडत चाललेली आहे. पण आणि दुसरा मुद्दा असा की इंग्लिश मॅडम म्हटलं की बऱ्याच पालकांचा असा समज होतो की इंग्लिश मॅडम जे काही स्कूलमध्ये आहेत ते लहान मुलं आहेत, ते सण असतील, आपली काही भारतीय परंपरा असतील, ते साजरा होत नाही असं बऱ्याच जणांना वाटतं. मला या ठिकाणी तुम्हाला एक मुद्दा हा अधोरेखित करायचा वाटतो की तुम्हाला असं का वाटलं की वाडी कुरोली ते पिराजी कुरोली 4 किलोमीटरचं अंतर आहे, ह्या मुलांचं वय लहान आहे, पण तुम्हाला असं का वाटलं की ह्या मुलांची वारी या ठिकाणी आपण यावर्षी आपल्या शाळेमध्ये दिंडीच्या रूपानं साजरं करूया, असं तुम्हाला का वाटलं? तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की इंग्लिश मिडियम म्हटलं की कुठेतरी रूढी परंपरा या जपल्या जात नाहीत किंवा पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण केलं जातं. पण आपल्या संस्थेचे जे चेअरमन आहेत आदरणीय कल्याणरावजी काळे साहेब, यांचा शिक्षण संस्था उभा करण्यामागचा एक हेतू होता की शिक्षणाबरोबर मुलांना संस्कार संस्कृतीची जाणीव व्हावी, एक चांगला माणूस घडावा, समाजामध्ये एक त्याचे चांगले प्रतिबिंब उमटावं. आणि या हेतूनच, उदात्त हेतूनच त्यांनी शाळा, विविध प्रकारच्या शाळा या ठिकाणी उभा केल्या. रायझिंग स्टार पब्लिक स्कूल ही इंग्लिश मिडियम शाळा आहे आमची. जरी ही इंग्लिश मिडियमची शाळा असली तरीही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, आपले संस्कार मुलांपर्यंत पोहोचले पाहिजेत. कारण शेवटी शिक्षण जसं महत्वाचं आहे तसे मूल्य आणि संस्कार सुद्धा महत्वाचे आहेत. ते अनुकरणातून किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लाईव्ह एक्सपिरियन्स देऊन जास्त इन्कल्केट केले जातात. आणि म्हणून मला असं वाटलं की यावर्षी आपण थोडासा फटा देऊन जर आपली ही वारी पिराची कुरोली या गावाकडे नेली तर मुलांना वारकरी संप्रदायातील वारसा जो आहे तो समजेल. विविध प्रकारचे संत, त्यांचं समाजातील योगदान, त्यांनी समाजासाठी काय केलं, स्वतःचं जीवन कसं समाजासाठी वाहून दिलं, या सगळ्यांची जाणीव होईल. एक साधेपणा, एक संस्कारितपणा, एक शांत, संयमी, म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांना इन्कल्केट होतील. आणि हा जो भक्तीचा माहोल आहे तो लाईव्ह त्यांना एक्सपिरियन्स करता येईल. आणि म्हणूनच हा डिसिजन घेतला. आणि हा जो आम्ही डिसिजन घेतला त्याला आमच्या संस्थेचे अध्यक्ष, चेअरमन सर, सेक्रेटरी काळे गुरुजी, सगळे बाकीचे पदाधिकारी यांनी सपोर्ट केला. आणि म्हणून आजची ही वारी पिराची कुरोली या ठिकाणी खूप सक्सेसफुली झाली. या वारीच्या मागे या ठिकाणचे पालक वर्ग असतील, प्रतिष्ठित व्यक्ती असतील या गावच्या, यांचाही आम्हाला सपोर्ट खूप लाभला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आजच्या जो काही या ठिकाणी दिंडी सोहळा झाला, तर तुम्ही बघताय की इंग्लिश मॅडम म्हटलं की त्यांचा युनिफॉर्म रोजचा वेगळा असतो. पण आजच्या दिवसाचं वेगळेपण असं की आज ही सगळी मुलं जी आहेत एका सांस्कृतिक पोशाखामध्ये आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं ह्यांचं वेगळेपण हेच आहे की या पोशाखाला त्यांनी स्वीकार केलं.
आणि कुठेतरी आपली परंपरा जीवन ठेवण्याचं काम म्हणजे लहान मूल जे असतं राम महाराज असं म्हणतात की लहानपण देगा देवा मुंगी साखर रेचा रवा. म्हणजे लहानपणाला तुकाराम महाराजांनी कायम प्राधान्य दिलेलं आहे. आणि आजच्या या दिंडीमध्ये सगळ्यात महत्वाचं जो काही तुम्ही पथनाट्य असेल किंवा जे काही अभंगावरती गाण्यावरती मुलांनी जे काही डान्स असेल अतिशय उत्स्फूर्त पद्धतीने किंवा हिरणी मुलांनी भाग घेतला. तर या वारीचं फक्त महत्व एवढंच नाही की मुलांना संस्कार व्हावेत, त्याच्यासोबत मुलांचं कुठंतरी जे काही आपण स्टेज डेअरिंग म्हणतो तेही डेव्हलप झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय मला माहिती आहे की एक पालक म्हणून इंग्लिश मिडियम स्कूलचं शेड्यूल अतिशय बिझी असतं आणि या बिझी शेड्यूल मधून सुद्धा तुम्ही इतका सुंदर असा परफॉर्मन्स या ठिकाणी तुम्ही दिला. तर कमी किती कष्ट पडले तुम्हाला किंवा स्टाफला? ऍक्च्युअली खरंच तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. एवढं सोपं नाहीये इंग्लिश मिडियम मध्ये काम करणं. तारेवरची कसरत म्हणू शकतो. अगदी बरोबर आहे. तारेवरची कसरत होती, पण तरीही मुलांचं शिक्षकांचं कोऑर्डिनेशन खूप चांगलं होतं आणि म्हणून हे शक्य झालं. माझ्या मते नथिंग इज इम्पॉसिबल. इम्पॉसिबल या शब्दामध्येच आय एम पॉसिबल असं आहे आणि त्याच्यामुळे शक्य आहे. थोडी कसरत आहे, पण ते शक्य झालं. तुम्ही म्हटल्याप्रमाणे म्हणजे आम्ही वेगवेगळे म्हणजे सादरीकरण केले, पथनाट्य असेल, वेगवेगळे डान्सेस असतील. समाज प्रबोधनासाठी पथनाट्य एक चांगलं माध्यम आहे की ज्याच्यातून समाज प्रबोधन घडवता येतं. आणि यावर्षी माझ्या मनात विचार आला की आपण एखादं असं पथनाट्य बसवलं की जे समाज प्रबोधनाचं काम करेल. आणि म्हणून इयत्ता 6वीच्या मुलांनी अगदी कमी वेळेत स्वच्छतेवरती आधारित, आदर कसा करावा इतरांचा किंवा सगळ्या समाजातील वस्तुस्थितीवरती आधारित एक नाटक सादर केलं. आणि त्याची प्रॅक्टिस फार जास्त घेतलेली नाही. त्याच्यात शिक्षकांचं योगदान खूप चांगलं म्हणावं लागेल कमी वेळात आणि मुलांचं सुद्धा कमी वेळात त्यांनी ग्रास्प केलं. शाळा हे एक दुसरं छोटं कुटुंब मानलं जातं. शिक्षणाबरोबर त्यांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट सुद्धा महत्वाची असते आणि विविध कार्यक्रमातून मुलांना वाव मिळावा. शाळा एक असं प्लॅटफॉर्म आहे की जे मुलांचं क्वालिटी किंवा स्किल्स एक्सप्लोर करण्यासाठी एक चांगलं ठिकाण आहे. आणि म्हणून रायझिंग स्टार पब्लिक स्कूलच्या वतीनं आम्ही वारंवार असे प्लॅटफॉर्म्स मुलांना असतो की जेणेकरून त्यांचे जे स्किल्स आहेत, कारण आजचा एरा हा स्किल एरा आहे. ज्यांच्याकडे स्किल आहे तोच माणूस पुढे जाऊ शकतो. तुमच्याकडे क्वालिफिकेशन डॉक्युमेंटरी किती आहे काय याच्यापेक्षाही तुम्ही स्किल किती दाखवता प्रेझेंट राईट कौशल्य किती आहे त्याच्यावरती तुमचं भविष्य म्हणजे आधारित असतं. थोडक्यात ही मुलं एबीसीडी शिकतात, अबकड शिकतात, पण आयुष्य कसं जगायचं याची बाराखडी आज तुम्ही कुठं प्रत्यक्षरित्या पालकांना असेल किंवा जे काही ग्रामस्थ असतील यांना, तर या ठिकाणी मी तुमचं पुनश्च या ठिकाणी आभार मानू इच्छितो. आणि सगळ्यात महत्वाचं काय की आजचा जो काही तुम्ही सोहळा या ठिकाणी आमच्या या गावामध्ये घेतला याची दखल कुठेतरी इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी घेतली जाईल. आणि नक्कीच ही मुलं जी काही आपली वारकरी परंपरा असेल आणि सोबत त्या वारकरी परंपरेला आधुनिकतेची जोड देऊन नक्कीच पालकांचं आणि सोबत तुमच्या शिक्षण संस्थेचंही नाव रोशन करणार यात काही शंका नाही. आणि पुन्हा एकदा आपले आभार मानू इच्छितो. धन्यवाद.